मी जर या जेजुरी गडाच्या बाहेर जाऊच शकलो नाही तर तिन्ही लोकातल्या वार्ता एकमेकांना कळणार कशा? तसेच नीतिशास्त्राप्रमाणे मला जर माझ्या ज्येष्ठ बंधूने शाप दिला आहे तर तुम्हाला पाळावाच लागेल। श्री विष्णूंचे ध्यान करत तिन्ही लोकात भ्रमण करणे हा खरं तर शुद्ध आनंद, शाप नसून वरदानच। सगळ्यात महत्वाचे माझ्या शिष्येचे बानूचे श्री खंडेरायांसोबत लग्न होईपर्यंत मी स्वस्थ बसू शकत नाही। जयाद्रीला तिच्या भक्तीचे फळ मिळायलाच हवे। श्री म्हाळसा देवी जर पार्वती रूपात असत्या तर माझ्याशी असं वागल्या नसत्या। साक्षात जगत जननी आहेत त्या। मूळ रूपाचे विस्मरण असल्यामुळे त्या काहीशा रागावल्या आहेत इतकेच। मातेची क्षमा मागायला कशाला विलंब करायचा? थेट श्री म्हाळसा देवींसमोर शरणागती पत्करूयात। देवी, आपला क्रोध मला समजत का नाही? देवी, नारद मुनी साक्षात ब्रह्मदेवांचे सुपुत्र आहेत। 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, उपनिषद यांचं ज्ञान त्यांनी आत्मसात केलं आहे। न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र यावर त्यांचा अधिकार निर्विवाद आहे। एवढंच नव्हे तर परमनियतीने जे विधी लिखित मांडले आहे त्यात काही कारणाने जर बदल होत असेल किंवा तो करावा लागणार असेल तर नारद मुनी स्वतः पुढाकार घेऊन ती घटना बदलण्याचा प्रयत्न करतात। नारायण नारायण। देवी, आपण मला नक्की क्षमा कराल। माझी काय चूक झाली असावी हे मला कळून चुकले आहे। तरी अजूनही मी तुम्हाला तुमच्या शिक्षेतून मोकळे केले नाही मुनिवर। असे करू नका देवी। एके ठिकाणी तुम्ही एका ठिकाणी का थांबू शकत नाही हे मला पाहायचे आहे। मुनिवर, आता तुमच्या शापाबद्दल म्हाळसा देवींना सांगितल्याशिवाय पर्याय नाही। देवी, मी एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचं एक कारण आहे। ते म्हणजे माझ्या बंधूंनी दिलेला शाप। होय देवी, माझ्या बंधूंनी अर्थात प्रजापती दक्ष राजांनी मला हा शाप दिला होता। कट्टर विष्णू भक्त असणाऱ्या दक्ष राजाला मी केलेली शिवस्तुती आवडली नाही आणि म्हणून एके ठिकाणी फार काळ न थांबता नारायणाचे नामस्मरण करत मी फिरत राहीन असा त्यांनी मला शाप दिला। देवी, नारद मुनींना काय शाप आहे हेही तुम्हाला कळले। आता त्यांना ह्या शिक्षेतून मुक्त करावे अशी माझी इच्छा आहे। नारद मुनींना शिक्षेतून मोकळं करायचा एक मार्ग आहे। तसे असेल तर लगेच सांगा देवी। आपण जे सांगाल ते करायला मी तयार आहे। मुनिवर, जर तुम्हाला जेजुरी गड सोडून जायचे असेल तर तुम्ही 1 सप्ताहात श्री खंडेराय कुठे आहेत हे शोधून काढायचे आणि मला सांगायचे।